नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. शिंदे गटाला मोठा धक्का. शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार. तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. शिरूर लोकसभा मतदारसंघ हा सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी देणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांची चांगली ताकद आहे. त्या मतदारसंघासाठी आग्रही आहेत. पण सध्या शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार खासदार असल्यामुळे महायुतीची ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी सुटण्याची शक्यता आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात जागा वाटपात अजित पवार गटाला मिळाला तर शिवाजी आढळराव पाटील निवडणूक लढायला तयार आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला तर शिंदे गटासाठी तो मोठा धक्का असेल. अजित पवार गटाच्या पक्षात प्रवेश करून घड्याळ चिन्हावर निवडून आणण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील यांची तयारी आहे अशी चर्चा सर्वत्र सध्या सुरू आहे. पण शिवाजी आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. शिवाजी आढळराव पाटील यांनी आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत आपल्या अनेक वर्षापासून राजकीय वैर आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला तर आपण राजकारण सोडू असं मोहिते पाटील म्हणाले. त्यामुळे आता अजित पवार याकडे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आज चक्क अजित पवार आणि शिवाजी आढळराव पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यानं चर्चेंना उधाण आलं आहे. अजित पवार शिरूर तालुक्यातील दौऱ्यावर आहेत. अजित पवार मंचावर दाखल झाले तेव्हा शिवाजी आढळराव पाटील यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार, शिवाजी आढळराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. गाडीतून प्रवास करताना काय चर्चा होते हे देखील महत्त्वाचं आहे. तसेच शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात का, त्यांच्या प्रवेशाची आज घोषणा होणार का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. तर मित्रांनो, याविषयीची आपली काय प्रतिक्रिया हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा. आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.